उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला असताना सरकार केवळ आश्वासनांची खैरात वाटत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप करत शिंदे शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला। राहुरीत नगर मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलनादरम्यान मोरे म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर शेतकऱ्यांवर अशी बिकट परिस्थिती ओढावली नसती। मात्र सध्याचे सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्यानं शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलाय। वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, अपुरा वीज पुरवठा आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत आता लोटला गेलाय। ऊस, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। साखर निर्यातीवरील निर्बंध आणि कापूस आयातीमुळे स्थानिक उत्पादकांना फटका बसला असून अनेक साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांची FRP आणि इतर देयके अद्याप थकीत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि ही सर्व थकबाकी तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने निवासी तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, सचिन करपे, केदारनाथ चव्हाण, अमोल मोढे आदी सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे किरण कडू यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष चोळके, तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि संतोष चोळके, तसंच सुनील आढाव, विजय तोडमल, गोरक्षनाथ लांबे, किशोर गाडे, योगेश सोनावणे, संदीप खाडे, गजानन चव्हाण, जीवन माने, डॉक्टर सचिन पवार, सुभाष जुंद्रे, किशोर मोरे, अशोक निमसे, नितीन मोरे, विजय मोरे, वसंत कदम, अमोल होन आदी सहभागी झाले होते। आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला त्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 काही कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यातबंदीचे जे चुकीचे धोरणं राबवलेले शेतकऱ्यांवर त्याच्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेतीसुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला। शेतकरी सेनेची स्थापना यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते। आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असते। त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे। हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारने नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि तिथं उपोषणाला बसणार आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही। ओके, मला सांगतो या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे। कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही, कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे।
अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणतरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण ही फसवी कर्जमाफी आहे. अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा. म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थितीत ही कर्जमाफी आहे. पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका. अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठंतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होतंय. पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे. नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय, कोणाची हत्या करायला सुद्धा मागं पुढे पडणार नाही. ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. सर एक हिंदी आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.